नमस्कार. नमस्कार. मी प्रवीण तायडे, व्हायरल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज कितीक वर्ष झालं की गुरु तेग बहादूर ही स्पर्धा वारंवार पुण्यामध्ये भरपूर टुर्नामेंट्स होते, ते टुर्नामेंट बंद झालेत. परंतु एक स्पर्धक म्हणून, प्रतिस्पर्धक म्हणून तुम्ही युवकांना ही संधी टुर्नामेंट उपलब्ध करून देता, तर त्याच्याबद्दल काय बोलू? हे 23वं वर्ष आहे आणि अलवले अंकल सर, आंटी, लायन्स क्लब जे पूर्ण ग्रुप आहे आमचा, ते आज 23 वर्ष झाले कंटिन्यूस नॉन स्टॉप हे टुर्नामेंट चालू आहे. पुण्यात कोणतंही टुर्नामेंट नाहीये जे चालू आहे. सगळे टुर्नामेंट 1 वर्ष 2 वर्ष होतात, बंद होतात. पण यांचा जे फुटबॉल मध्ये लायन्स क्लबनी सपोर्ट केलाय, गुरु तेग बहादूर फाउंडेशन हे जे संघटना आहे, यांनी फुटबॉल साठी पुण्यात म्हणजे थोडक्यात बोलू शकता तुम्ही की पुण्यात फुटबॉलला जीवन ठेवलंय. ते काम यांनी केलंय. आपल्या पुण्यामध्ये भरपूर युवक आहेत, ते फुटबॉल त्यांचा होम खेळ आहे आणि आपल्या पुण्याचं फुटबॉल कुठेतरी टुर्नामेंट नाही आणि तेग बहादूरला एक मोठं स्पोर्ट आहे, नाही का? म्हणजे प्लेयर इथं येतात आणि त्यांना छंद आहे आणि टुर्नामेंट बी याला परफॉर्मन्स बी खूप जास्त आहे, वारंवार चालू आहे आणि हा गोल्डन कप आहे. तर सर तुम्ही काय शुभेच्छा देताल? सगळ्या टीम्सला शुभेच्छा आहे. बघा आता याच्यात लेडीजचे टीम्स पण आहेत, सिनियर आहे, 2nd 3rd डिव्हिजन सेपरेट आहे. म्हणजे त्यांचं असं आहे की सगळ्यांना चान्स भेटलं पाहिजे. ज्युनियर्सचा सेपरेट टुर्नामेंट आहे, सेपरेट ट्रॉफी आहे, सिनियर्सची सेपरेट ट्रॉफी आहे, गर्ल्सची सेपरेट ट्रॉफी आहे. आणि पुढच्या वर्षी जे गुरु तेग बहादूरजींचा 350वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त ऑल ओव्हर ते महाराष्ट्र स्टेट लेवलवर प्रयत्न चालू आहे आत्ताच की इंडिया लेवलवर हे टुर्नामेंट होणार आहे. बहुतेक या ग्राउंडवर होईल, COP वर होईल किंवा AFK वर होईल, पण एक लई मोठ्या प्रमाणावर हे टुर्नामेंट पुढच्या वर्षी होणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही या माहिती आम्हाला दिली. आणि तेग बहादूर हे फुटबॉल स्पर्धेला आमचा बी जाहीर पाठिंबा आहे. जिथं सोशल मीडिया लागन, प्रवीण तायडे, viral.com हे तुमचे सदैव सक्रिय. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.